बार्शी शहर व तालुक्यात अवैध व्यवसायांवर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्री, मटका, जुगार आदी व्यवसायांना मोठा आळा बसत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा मॅडम यांचे विशेष आभार मानलेत। हत्तीस, ज्योतिबाची वाडी, अंबाबाईची वाडी तसेच वैराग परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात नागेश चव्हाण यांनी सातत्यानं आवाज उठवलाय। परिसरातील नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवत त्यांनी कठोर कारवाईची मागणीही केली होती। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित कारवाईसाठी 1 महिन्याची मुदत दिली होती। मात्र त्यापूर्वीच वैराग भागातील अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात बंद झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। नागेश चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस प्रशासन आणि अंजना कृष्णा मॅडम यांचे आभार मानले। तसेच भविष्यात पुन्हा अवैध दारू विक्री सुरू झाल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील नागेश चव्हाण यांनी दिला। नमस्कार, मी नागेश अभिमन्यू चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस सोलापूर। मी मागील 1 वर्षापासून वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील जे अवैध व्यवसाय आहेत या संदर्भामध्ये तक्रारी अर्ज दिलेली होती। त्या अनुषंगाने मी या अगोदर पुणे विभागीय आयुक्तालय व आझाद मैदान या ठिकाणी उपोषणात बसलो होतो, परंतु यावरती कुठलीही ठोस कारवाई झालेली नव्हती। त्या अनुषंगाने मी मागील 21 तारखेला मी पुन्हा आझाद मैदान या ठिकाणी उपोषणात बसणार होतो। तसं मी SP-ना, IG-ना, DG-ना व वैराग पोलीस स्टेशन व DYSP ऑफिस बार्शी यांना पत्रव्यवहार केला होता। त्या अनुषंगाने मला मागील 20 तारखेला सोलापूर ग्रामीणचे SP साहेब यांनी मला फोन करून बोलवून घेतलं व तालुक्यातील सविस्तर परिस्थिती मी साहेबांना सांगितली। त्यावरती साहेबांनी मला 1 महिन्याचा कालावधी मागितला। 1 महिन्यामध्ये आपण याच्यावरती ठोस कारवाई करू, जर तुमच्या मनासारखी कारवाई नाही झाली तर तुम्ही पुढे उपोषणाला बसू शकता असा शब्द दिल्यानंतर मी माझे आंदोलन 21चं मागं घेतलं होतं। त्याच्यानंतर मला 23 तारखेला IPS अंजना कृष्णा मॅडम DYSP करमाळा यांचा मला फोन आला व त्यांनी मला करमाळ्याला भेटायला येण्यास सांगितले। त्या अनुषंगाने मी करमाळ्याला जाऊन त्यांची समक्ष भेट घेतली, त्यांना तालुक्यातील सर्व परिस्थिती सांगितली। त्यांनी मला 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तिथं कारवाई झालेली दिसेल असा शब्द दिला व त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली। त्याबद्दल SP साहेब व DYSP अंजना कृष्णा मॅडम यांचे मी मनापासून आभार मानतो। यापुढे जर का असे अवैध धंदे पुन्हा चालू झाले तर माझं पुढचं आंदोलन पुढेही चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे, बार्शी। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।